नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश, आता या ठिकाणी आपल्याला युनिट 3 नंतरचा लाईव्ह इंग्लिश पेज नंबर 75 वरती जो आहे तर तो आपल्याला आज पाहायचा आहे. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय माहिती दिलेली आहे ते आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग पाहूया. यामध्ये आपल्याला सुरुवातीला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तर यामध्ये माय वर्ड बडी असं हे कन्व्हर्सेशन आहे. पाहूयात. जॉन अँड हिज फ्रेंड अपियर फॉर अन एक्झामिनेशन ऑफ इंग्लिश. दे हॅव अ डिस्कशन अबाउट इट. म्हणजे जॉन आणि त्याचे मित्र इंग्रजीची परीक्षा देतात आणि त्याविषयी ते चर्चा करत आहेत. तर सुरुवातीला कोण बोलतोय? जॉन. हॅलो फ्रेंड्स, हाऊ डिड यू फेअर इन युअर एक्झाम. म्हणजे जॉन म्हणतोय, हॅलो मित्रांनो, तुमची परीक्षा कशी गेली. उत्कर्ष. हॅलो जॉन. Hi everyone, friends. My exam was good, but I faced some problem in the unseen passage. तर तो सर्वांना, त्याच्या फ्रेंड्सला आणि जॉनला हॅलो करतो आणि म्हणतो की मित्रांनो, माझी परीक्षा चांगली गेली, पण अनसीन पॅसेजमध्ये त्याला काही प्रॉब्लेम्स आलेले आहे. सिद्धार्थ. माइन वॉज ऑल्सो गुड, बट द सेम प्रॉब्लेम वॉज फेस्ड बाय मी ॲज वेल. तर सिद्धार्थ म्हणतो, मला देखील अशाच प्रकारचा प्रॉब्लेम आला, बाकी सर्व पेपर छान गेला. प्रतिमा. आय फेस द प्रॉब्लेम ऑफ मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स. तर प्रतिमा म्हणते, मला अननोन वर्ड्स म्हणजे अपरिचित शब्दांचं अर्थ लिहायचं जे आहे, जो प्रश्न आहे तर तो मला अवघड गेला. जॉन. आय कुड नॉट इवन रीड सम बिग वर्ड्स इन द अनसीन पॅसेज. तर जॉन म्हणतो, मी तर पूर्वी अभ्यास न केलेल्या उतार्यामधील काही मोठे शब्द वाचूही शकलो नाही. हमीद. डोंट वरी, वी कॅन फाइंड ऑल सोल्युशन इफ वी रेफर टू अ गुड डिक्शनरी. तर मग हमीद काय म्हणतो, काळजी करू नका, एखाद्या चांगल्या डिक्शनरीमध्ये आपल्याला या सर्व प्रॉब्लेम्सची उत्तरं भेटतील. तर त्यानंतर आहे प्रशिक. बट वी डिडंट ब्रिंग डिक्शनरी विथ अस, व्हॉट कॅन वी डू. प्रशिक म्हणतो, पण आम्ही हा डिक्शनरी किंवा शब्दकोश आणलाच नाही, आता आम्ही काय करू. हमीद. फ्रेंड्स, वी कॅन सर्च फॉर द मीनिंग ऑनलाईन ऑर इन ऑफलाईन डिक्शनरीज फ्रॉम पर्सनल कम्प्युटर्स अँड इवन फ्रॉम स्मार्ट सेलफोन्स ॲट होम. तो हमीद काय म्हणतो, मित्रांनो, आपल्या कम्प्युटरवर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन डिक्शनरीमध्ये आपण हे शब्द शोधू शकतो. उत्कर्ष. व्हॉट अ ग्रेट आयडिया फ्रेंड्स. उत्कर्ष म्हणतो, फारच छान कल्पना आहे मित्रांनो. हमीद. लेट अस गो अँड सी द मीनिंग, पंक्च्युएशन अँड यूज ऑफ द अननोन वर्ड्स. तर हमीद म्हणतो, चला आपण शब्दांचे अर्थ, उच्चार आणि अपरिचित शब्दांचा उपयोग कसा करतात ते पाहूया. ऑल. थँक यू हमीद. तर सर्वजण हमीदचे धन्यवाद करतात. तर अशा प्रकारचं हे कन्व्हर्सेशन आहे. तर आता पुढे काय दिलेलं आहे ते पाहूया. यामध्ये फर्स्ट आहे वर्क इन पेअर्स, डिस्कस द युजेस ऑफ डिक्शनरी. म्हणजे आपल्याला जोडीने किंवा गटाने काम करायचं आहे, चर्चा करायची आहे कशाबद्दल, डिक्शनरीच्या वापराविषयी. तर या ठिकाणी आपल्याला शब्द कसे शोधायचे किंवा ते शब्द आणि त्यांची माहिती कशा प्रकारे दिलेली असते तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. एखादा शब्द आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन शोधला तर त्याविषयीची सर्व माहिती कशा प्रकारे मिळते ते या ठिकाणी एक डेमो दिलेला आहे. सेकंड पाहूया. फाइंड आउट द प्रोनाउन्सिएशन अँड युजेस ऑफ एनी 10 इरेग्युलर वर्ब्स फ्रॉम अ ऑनलाईन डिक्शनरी अँड शेअर विथ युअर क्लास. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इरेग्युलर वर्ब्सचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, त्याचं मीनिंग काय आहे, अर्थ काय आहे, हे सर्व शोधायचे आहेत. या ठिकाणी 10 इरेग्युलर वर्ब्सची माहिती शोधायला सांगितलेली आहे, ते पाहूया. फर्स्ट इरेग्युलर वर्ब आहे नो, प्रोनाउन्सिएशन नो, मीनिंग आहे जाणणे किंवा ज्ञान. सेकंड आहे ड्रॉ, प्रोनाउन्सिएशन पाहून घ्या, मीनिंग काढणे किंवा ओढणे. थर्ड फॉरगेट म्हणजे विसरणे. फोर्थ ब्रेक म्हणजे मोडणे, फोडणे.
फिफ्थ राईट म्हणजे लिहिणे आणि सिक्स्थ कट म्हणजे कापणे. 7 वेक म्हणजे जागे होणे. 8 रिंग म्हणजे वाजणे किंवा वाजवणे. 9 थ्रो म्हणजे फेकणे. 10 टेअर म्हणजे फाडणे किंवा चिरणे. 11 स्पीक म्हणजे बोलणे आणि 12 सिंग म्हणजे गाणे म्हणणे. या ठिकाणी आपल्याला 10 इरेग्युलर वर्ब्स द्यायचे होते, आपण 12 दिलेले आहेत, 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत. आले लक्षात? थर्ड आहे डाउनलोड अन ॲप ऑफ एनी गुड डिक्शनरी इन युअर पॅरेंट्स स्मार्टफोन अँड ट्राय टू यूज इट. म्हणजे तुमच्या पॅरेंट्सच्या मोबाईलवरती स्मार्टफोनवरती डिक्शनरीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत डिक्शनरीचे जे तुमच्या कामी पडतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट आणि बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.